महाआघाडीच्या सभेत जोगेंद्र कवाडे आणि राजू शेट्टी यांनी युतीवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। स्वतःला देशाचा चौकीदार म्हणणारा हा आमच्या देशाचा प्रधानमंत्री खरोखरच देशाचा चौकीदार आहे का की चोरांचा चौकीदार आहे? शशिकांतजींनी सांगितलं ना, विजय मल्ल्या 9,000 कोटी घेऊन पळाला, आमचा चौकीदार झोपला होता। नीरव मोदी, तोही मोदी 13,000 कोटी रुपये घेऊन पळाला, आमचा मोदी चौकीदार झोपून होता। मेहुल चोक्सी कोट्यवधी रुपये आपल्या बँकेचे देशाचे लुटून विदेशात पळाला, मजा मारतो आहे। विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपये घेऊन पळाला, विजय मल्ल्या पळाला, इंग्लंड मध्ये बसला, आता डल्ल्या खाऊन राहिला, अशी परिस्थिती आहे। लागलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं 2014 साली एक लाट तयार झालेली होती, अशीच लाट आता यावेळी तयार झालेली आहे। हो, ही गोष्ट खरी आहे, तशीच लाट यावेळी सुद्धा तयार झालेली आहे, पण ती त्यांना पराभूत करण्यासाठी तयार झालेली आहे। कारण ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा आणि अगदी व्यापाऱ्यापासून उद्योजकांपर्यंत सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहे। त्यांच्या विश्वासाला तडा दिलेला आहे। त्याची शिक्षा कधी करायची याची वाट हा सगळा महाराष्ट्र बघत होता। खरं तर आजचे दिनाचं स्वप्न यांनी आम्हाला दाखवलं, पण आमच्या वाट्याला आजचे दिन का आलेले नाहीत, लुच्च्या माणसाचे दिन मात्र आमच्या वाट्याला आले, अशी अवस्था गेल्या 5 वर्षामध्ये झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।